नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आळूवडी बनवणार आहोत। आळूवडी आज मी तुम्हाला 2 प्रकारे बनवून दाखवणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आळूवडी संबंधित सगळे जे काही डाऊट्स असतील ते ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। आणि आळूवडी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा होणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण ह्यामध्ये मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे नक्की आळूवडी ॲक्च्युली बनवायची कशी असते। आणि लगेच रेसिपीला सुरुवात करूया। बाकीच्या मी रेसिपीमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये टिप्स देतच राहणार आहे। तर सर्वात आधी या ठिकाणी मी 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे। मेजरिंग कपचा वापर केल्याने आळूवडी अगदी छान बनते, प्रमाणात बनते। त्यानंतर आपण यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत। यामध्ये आपण साधारणतः 2 चमचे तीळ घालणार आहोत। 2 चमचे जिरा आणि धने अगदी छान भाजून त्यांची पूड घालणार आहोत। या ठिकाणी आपण 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत। 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि जरासं हिंग घालणार आहोत। त्यासोबत या ठिकाणी मी जरासा गूळ घालत आहे, साधारणतः 2 चमचा, जेणेकरून आपली जी वडी आहे ती थोडी गोड, आंबट, तिखट अशी होणार आहे। आणि यामध्ये मी 2 चमचे भरून चिंच आहे ती भिजू घातलेली होती, तिला घातलेली आहे। आता याला अगदी छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण एकजीव झालेलं पाहिजे। आता आपण यामध्ये तेल घालणार आहोत गरम करून, आणि पुन्हा आपण सर्व मॅटरला एकसाथ मिक्स करून घेणार आहोत। तेल अगदी छान तुम्ही बघितलं असेल गरम करायचं आणि मग यात घालायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात तेल आपण पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केलेला आहे। जो गूळ आहे तो सुद्धा आपल्याला पिठात अगदी छान मिक्स करायचा आहे। आता आपण पिठात पाणी घालणार आहोत। अगदी हळूहळू पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही, गरजेनुसार पाणी वाढवायचं आहे। आणि आपल्याला आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे आपल्या पिठाची। थोडं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी आणखीन थोडं पाणी घालत आहे यामध्ये, कारण आपल्याला जे आपलं बॅटर आहे ते घट्ट नाही ठेवायचं आहे, हलकंसं आपल्याला पातळच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या आळूवड्या आहेत त्या कुरकुरीत बनतील, क्रिस्पी बनतील। आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। याला आपण बाजूला ठेवूया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। मी स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी हे बघा, ब्राऊन कलरची देठ असलेलं आपल्याला आळूचं पान घ्यायचं आहे। आणि हिरवं पान असलं पाहिजे आणि ब्राऊन कलरची देठ असलं पाहिजे। मार्केटमध्ये डार्क ग्रीन कलरच्या देठचं पण पान असतं विकायला, ते घ्यायचं नाही, ते पान चांगलं नसतं। आणि आपण देठा काढून घेतलेल्या आहे आळूच्या पानांना अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण आळूच्या पानांवरती वॅक्सचा लेयर असतो।
आणि आपल्याला पानांची एक छान गड्डी करून त्याला लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून पानं थोडे सुटसुटीत होतील. आता आपण जे बॅटर बनवलेलं ते आपण आपल्या पानांवरती लावणार आहोत. जाड लेयर लावायची नाही, अगदी पातळ अशी आपल्याला लेयर लावायची आहे. हे बघा. आणि तुम्ही आळूवड्या जर मी जसं दाखवते प्रॉपर तशा पद्धतीने बनवलात तर मी गॅरंटी देते आळूवड्या अगदी छान आणि कुरकुरीत अशा बनणार आहेत. आता बघा मी पानांची रचना कशी करत आहे. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारची पानांची रचना करायची आहे आणि पानांवरती अगदी हलकं हलकं असं आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे. आणि आळूवडीमध्ये आपण ह्या ठिकाणी चिंच घातली होती, चिंचेचं पाणी घातलं होतं. त्यामुळे बऱ्याचदा आळूवडीमुळे घशात खसखस वगैरे होते, तर चिंचेचं पाणी घातल्यामुळे तसं होणार नाही आणि अगदी छान आणि टेस्टी अशी आळूवडी तयार होईल. हे बघा, आता मी पानांची अरेंजमेंट कशी करते यावर लक्ष द्या आणि तशाच प्रकारे अरेंजमेंट करा, जेणेकरून आळूवडी प्रॉपर तयार होईल. आणि पुन्हा एकदा सांगते, बॅटर अगदी पातळ अशी लेयर लावायची, जास्त जाड लेयर लावायची नाही, जेणेकरून आळूवडी कुरकुरीत आणि क्रिस्पी बनते. आता बघा, आपण बॅटर लावून घेतलेलं आहे आळूवडींना आणि आता आपण त्यांना अशा प्रकारे रोल करायचं आहे. ते सुद्धा लक्ष द्या कसं रोल करत आहे मी. एक फोल्ड मारल्यानंतर थोडंसं बॅटर लावायचं आहे पानांना, जेणेकरून आपले ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या होणार नाही आणि अगदी छान आणि प्रॉपर आळूवडी तयार होईल. नाहीतर बऱ्याचदा तळल्यानंतर आळूवडीच्या ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या होतात. अशी आळूवडी तयार केल्यानंतर आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या अजिबात मोकळ्या होत नाही आणि आपली प्रॉपर आळूवडी तयार होते. आता अशा प्रकारे आपण रोल तयार केलेला आहे. असेच आपण अजून रोल तयार करून घेणार आहोत. जे पानं आहेत ते प्रॉपर एकामेकांवरती चिपकवायचे आहेत, जेणेकरून तळल्यानंतर वड्यांमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, काही फॉल्ट होत नाही आणि छान आपल्या आळूवड्या तयार होतात. या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते ह्या व्हिडिओमुळे तुमचे क्लिअर होणार आहेत. फोल्ड मारल्यानंतर आळूवडीला व्यवस्थित प्रेस करायचं आहे, जेणेकरून ती खालच्या बाजूने सुद्धा पानांना व्यवस्थित चिपकेल, पानं एकामेकांवरती घट्ट बसतील.
हे बघा, आता आपले रोल तयार झालेले आहेत. मी स्टीमरमध्ये प्लेट ठेवलेली आहे आणि प्लेटवरती आपले रोल ठेवून त्यांना छान स्टीम होऊ दिलेलं आहे. बघा, वड्यांचा कलर अगदी छान आलेला आहे, गोल्डन कलर, आणि आपल्या वड्या स्टीम झालेल्या आहेत. आता आपण यांना काढून घेणार आहोत आणि अगदी छान थंड होऊ द्यायचं आहे. गरम गरम आपल्याला वडींना कापायचं नाही आहे, नाहीतर मग ते तुटतात आणि त्यांना छान आकार येत नाही. आता आपल्या ह्या वड्या थंड झालेल्या आहेत. आधी मी यांचे ओपनिंग कट करून घेते आणि मग वड्यांना कापत आहे. हे बघा, थंड झाल्यावर कापल्यानंतर अगदी पटापट आणि व्यवस्थित शेपमध्ये आपल्या वड्या कट होतात आणि ज्या लेयर्स आहेत त्यासुद्धा मोकळ्या होत नाही, अगदी छान तयार होत आहेत. आता तेल अगदी कडकडून गरम करायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या आहेत त्या तळायच्या आहेत. अगदी कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. आणि या वड्या आतपर्यंत तळल्या जातात आणि अजिबात आतून नरम राहत नाहीत आणि प्रॉपर कडक होतात, कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि ऑइलसुद्धा सोक करत नाहीत ह्या वड्या. आणि अगदी छान चवीला तर अप्रतिम आहेत. छान गोड, आंबट, तिखट अशी चव आहे ह्या वड्यांना. हा आपला टाईप 1 आहे. यामध्ये मी थोडा गोडपणा येण्यासाठी आपण यामध्ये गूळ घातला होता, आंबटपणा येण्यासाठी आपण थोडी चिंच घातली होती आणि लाल तिखट घातली होती. त्यामुळे अगदी छान कॉम्बो आपला ह्या वडींमध्ये आलेला आहे. ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा आणि वडींना कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि वास तर अगदी कायच बोलू असं आहे. आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या वड्या किती छान तयार झाल्यात. हे बघा, अगदी कुरकुरीत तयार झालेल्या आहेत, अगदी हातात क्रश होत आहेत आणि चवीला तर जबरदस्तच आहे. तर चला लगेच दुसऱ्या टाईपकडे वळूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसणाच्या 6-7 पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 3 मिरच्या आहेत, त्यांना अर्ध करून मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी 1 कप बेसन पीठ घेणार आहोत एका बाउलमध्ये. यामध्ये सेम आपण पाव कप तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. यामध्ये आपण जो मगाशी ठेचा बनवला तो घालणार आहोत. तीळ घालणार आहोत, 2 चमचे. तुम्हाला जास्त घालायचे असेल तुम्ही घालू शकतात. पाव चमचा हिंग घातलेला आहे. धने आणि जिरं अगदी छान भाजून 2 चमचे त्यांची पूड घातलेली आहे. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. यामध्ये मी लिंबू पिळून घातलेला आहे आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे. आता ह्या मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात आपण ह्या मिश्रणामध्ये लिंबूचा रस घातलेला आहे. हे आपण सेम पहिल्या रेसिपीमध्ये जसं चिंचेचं पाणी घातलं होतं त्याचप्रमाणे आपण ह्या ठिकाणी लिंबूचा रस घातलेला आहे, जेणेकरून जे आपल्या घशात खसखस होते आळूवडी खाल्ल्यानंतर ती होणार नाही. आता आपण ह्या बॅटरमध्ये तेल गरम करून घातलेलं होतं, त्यालासुद्धा आपण अगदी छान मिक्स करून घेतलेलं होतं. आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालायची आहे, ज्यामुळे आपल्या कोथिंबीर वडीला अगदी छान अशी टेस्ट येते. आता आपण हळूहळू पाणी ॲड करून आपलं बॅटर तयार करून घेणार आहोत.
आणि आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे, त्यामुळे आपण पाणी हळूहळू करून घालणार आहोत. आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात बॅटरची की कशी आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे. अगदी छान आपली बॅटर तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी बघा मी पानांची अरेंजमेंट कशी करत आहे. या ठिकाणी सुद्धा मी ब्राऊन कलरच्या देठचे हिरवी पानं घेतलेली आहेत आणि आपण त्यांची देठ कापून घेणार आहोत. एक जे मी तुम्हाला बोलली की हिरव्या देठीचे सुद्धा पानं येतात, ती पानं घशात खसखस करतात आणि ती चांगलीसुद्धा नसतात, त्यामुळे ते बघूनच पानं विकत घ्यायची आहेत. त्यानंतर अशाच प्रकारे मी पुन्हा पानांची एक गड्डी केलेली आहे आणि त्यांना लाटून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यांची फोल्डिंग इझी होते. आणि अशा प्रकारे आधी आपण एक एक करून पानांना बॅटर लावून घेणार आहोत. बॅटर अगदी हलकं लावायचं आहे, जास्त जाड लेअर लावायचा नाही, नाहीतर जाड लेअर लावला तर मग आपल्या ज्या वड्या आहेत त्या नरम बनणार आणि त्यांना क्रिस्पीपणा येणार नाही आणि त्यांना खाताना सुद्धा मजा येणार नाही. आता आपण ह्या ज्या वड्या बनवत आहोत ह्या तिखट आणि आंबट टाईपच्या आहेत, त्यामुळे व्यवस्थित बघा की आपण कसे पानांना बॅटर लावतो आणि कशी पानांची अरेंजमेंट करतोय. आता या ठिकाणी आपण बघा लेयर्स लावून घेतलेले आहेत. हे बघा आपण सर्व पानांना अगदी बारीक लेयर लावलेली आहे बॅटरची आणि आता आपण आणखीन यावर पानं लावत आहोत. तुम्हाला जर आता जास्त पानं लावल्यामुळे ज्या आपल्या लेयर्स आहेत वडींमध्ये ज्या लेयर्स दिसतात या जास्त येणार आणि जर तुम्ही कमी पाण्यात ठेवून जर वडी तयार केली तर त्यामध्ये ज्या आपण लेयर्स बनवतोय त्या कमी लेयर्स येणार, असा फरक असतो. त्यामुळे आपण या ठिकाणी एकावर एक पानं जास्त ठेवून घेतलेली आहेत. आणि बघा फोल्ड केल्यानंतर मी पान जे आहे त्यावरती थोडं बॅटर लावत आहे, जेणेकरून ते व्यवस्थित चिटकेल आणि त्याचे जे लेयर्स आहेत त्या मोकळ्या होणार नाहीत. हे बघा आता आपण याला रोल करून घ्यायचं आणि अशा प्रकारे
आणि इथे मध्ये सुद्धा मी बॅटर लावते, जेणेकरून आपली आळूवडी आहे ती उघडणार नाही आणि व्यवस्थित तयार होईल. असंच आपण आणखीन एका रोलसाठी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण पुन्हा पानांवरती बॅटरचा लेयर लावणार आहोत. मैत्रिणींनो, मी तुम्हाला दोन्ही रेसिपीजमध्ये 2 रोल बनवून दाखवलेले आहेत की नक्की आपल्याला पानांची अरेंजमेंट कशी करायची, कारण बऱ्याच जणांना ती अरेंजमेंट करता येत नाही आणि त्यामुळे वड्या नीट बनत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी दोघी रेसिपीजमध्ये 2-2 वेळा ह्या लेयर्स लावून दाखवत आहेत की नक्की तुम्हाला पानांची अरेंजमेंट कशी करायची हे कळेल. आणि ह्या वड्या अजिबात तेल शोषत नाही आणि अगदी ऑइल फ्री बनतात आणि खायलासुद्धा अगदी छान टेस्ट देतात. हे बघा, आता आपण ह्या रोल्सला स्टीमरवरती ठेवून घेणार आहोत आणि छान स्टीम होऊ देणार आहोत. 10 ते 15 मिनटात आपले रोल्स आहेत ते स्टीम होतात आणि अगदी छान कलर येतो आणि प्रॉपर आतपर्यंत छान तयार होतात. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि छान थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत वेट करायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण यांना कट करणार आहोत, जेणेकरून अगदी व्यवस्थित कट होतात, तुटत नाहीत. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात बारीक बारीक काप करायचे. हे बघा, आता आपण एकदम बारीक बारीक काप केलेले आहेत. आता आपण यांना अगदी छान कडक तापलेल्या तेलात तळून घेणार आहोत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. थंड तेलात टाकल्यामुळे ज्या वड्या आहेत त्या तेल शोषतील, त्यामुळे तेलसुद्धा आपल्याला अगदी छान गरम करायचं आहे आणि मगच त्यामध्ये आपण वड्या घालणार आहोत. हे बघा, वड्यांना पलटवून घ्यायचं, जेणेकरून ते दोघी साईडून अगदी छान तळल्या जातील. आता या ठिकाणी बघा, तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी वड्या घातलेल्या आहेत. आणि वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आता आपण यांना सर्व करणार आहोत आणि यांचा आस्वाद घेणार आहोत. मैत्रिणींनो, एवढ्या जबरदस्त वड्या ह्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकतात काय अरोमा आहे ह्या वड्यांचा. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.